कुठे काय? पार्टीतून आलात? कुठल्या? बीजेपी की काँग्रेस? हेड कॉन्स्टेबल वाकड्याशी वाकड्यात शिरायचं नाही, अजिबात नाही. आणि आज तर मुळीच नाही. का आज तुमचा वाढदिवस आहे? नाही, आज हेड कॉन्स्टेबल म्हणून माझा पहिला दिवस आहे आणि अजून मला खूप पुढे जायचंय. मग जा ना प्लीज. बाय. हेड कॉन्स्टेबल वाकडेला चुना लावायचा नाही. बोला, बंगलो नंबर 5 मधून येत आहे ना तुम्ही? हा, तिथे ड्रग्ज आणि अंमली पदार्थ वगैरे पकडले गेलेत. आत्ताच मला माझ्या वॉकी टॉकीवरून कळलेलं आहे. आजच मिळाला. बघू. अरे वा, कुठचा मॉडेल आहे? अहो मस्तच आहे. थँक्यू. ए, विषय बदलू नको हा तू. नाव सांग. स्वयं देशपांडे. अमरजा. अमरजा. खरं सांगा, कुठून पळत येत आहे? अहो, आम्ही कुठूनही पळत येत नव्हतो. आम्ही जॉगिंग करत होतो. हो ना ग? हो यस यस जॉगिंग. जॉगिंग एवढ्या रात्री, तेही 31st नाईटला? हा, अरे रात्री कुणी जॉगिंग करतं का? अरे जॉगिंग तर आम्ही सकाळी उशिरा होतो आणि त्यानंतर ऊन खूप असतं, पटकन टॅन येतो. टॅन येतो. मग सनस्क्रीन लावत जा ना बाळा. 50 SPF असं हातावर घ्यायचं आणि असं छान असं चेहऱ्याला. ए, काय फालतूगिरी लावली? आणि तू बडबड बंद कर. आणि काय रे, एवढ्या अपरात्री अनोळखी मुलीला घेऊन पळताना लाज नाही वाटत? अनोळखी बायको आहे ती माझी. बायको एवढी छोटी? शाळेतलं प्रेम कॉलेजमध्ये वाढलं. हो, मग झाली ना हिची मालिका वधू. बडे अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियां, ये रहना. ए ए ए थांब 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 म्हणतो ना. राहायला कुठे तुम्ही? राहायला कुठे तुम्ही? अंधेरी. अंधेरीला कुठे? वेस्ट. ईस्ट का वेस्ट? ते तुम्ही कुठे उभे आहात त्यावर आहे. म्हणजे जर तुम्ही या बाजूला उभे असाल तर आम्ही ईस्टला राहतो, पण जर तुम्ही त्या बाजूला उभे असाल तर आम्ही वेस्टला राहतो. कळलं? तुम्हाला तर कळलंच असेल. ऑफकोर्स. पण अरे एवढ्या रात्री तुम्ही दोघे फिरू नका. तुम्ही लहान आहात, घरी जा बघू. अहो एक पण रिक्षा यायला तयार नसते आजकाल. हेड कॉन्स्टेबल वाकडे ना. रिक्षा आली रे आली की थांबवतो. ए, नीट घेऊन जाय दोघांना. ईस्ट का वेस्ट ते तू बघा. जा. राहायला अंधेरी, जॉगिंगला मड आयलंड. हश, सुटलो एकदाचे. अजून सुटलो नाही. तो आकडे पाठलाग करतोय आपला बहुतेक. अरे बापरे, आता? आपण आधी तुझ्या घरापर्यंत जाऊ, मग बघू. ए, इकडे. तू तर तुझं नाव देशपांडे असं सांगितलं होतंस आणि इथे तर डॉक्टर आदित्य कुलकर्णी असं लिहिलंय. घर जावई. हिच्या बापाने सांगितलं, ए म्हणजे वडिलांनी सांगितलं. माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर घर जावई बनून राहावं लागेल. त्यांना वाटलं माझ्यामध्ये खूप सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान वगैरे असेल म्हणून. त्यातलं काय नव्हतं माझ्यात. मी हो म्हणालो. अहो, आम्हा दोघांचा जेवढा बाहेरचा खर्च होतो तेवढाच, बाकी रहना खाना पिना फ्री, फुकट. वा, 10 वर्षापूर्वी भेटायला हवा होतास रे. एनिवे, तुम्ही जा घरी, मी आहे इथे. गुड नाईट. गुड नाईट. आता काय करायचं? आता राहायलाच तयार नाहीये. तू हाती गुपचूप मी चावीने दारू पडते. तुझे आई वडील? हे तर 10:30ला झोपतात म्हणून तर मला चावी दिली. इथे काय? टेरेस. अरे हा तर पुतळा करणार स्वतःचा इथेच. जाईल रे, थांब थोडा वेळ. तुला भूक लागली होती ना? माझ्याकडे चॉकलेट्स आहेत, आता तेच खावे लागतील. फ्रीज उघडायला खाली जावं लागेल आणि आवाज झाला तर आई बाबा उठतील. ओ, हेझलनट चॉकलेट्स. आय लव्ह हेझलनट्स. मी दुसरं कुठलं चॉकलेट खातच नाही. बस ना. तू खूप चिल्ड आउट आहेस ग. म्हणजे एक अनोळखी मुलाबरोबर एवढ्या रात्री बेडरूम मध्ये. मग काय झालं? म्हणजे माझी प्रॅक्टिस नाहीये, बट तुझ्या बरोबर आय डोंट माइंड. आय नो यू हार्मलेस. हार्मलेस म्हणजे? मला सांग,
किती गर्लफ्रेंड झाल्यात तुझ्या? 3 हार्टब्रेक्स. कशामुळे? एक खूप पॉझिटिव्ह होती, दुसरी डिमांडिंग आणि तिसरीने मला समजूनच घेतलं नाही, म्हणून मीच दूर झालो. याला काय हार्टब्रेक्स नाही म्हणत, याला रिलेशनशिप फेलियर म्हणतात. असेल हे. अच्छा, टेल मी वन थिंग. खरं सांगायचं, आर यू अ व्हर्जन? ए काहीतरी काय, असं कसं विचारू शकतेस तू? का? फ्रेंड्स आलो आहोत ना आपण आता. सांगायचं नसेल तर नको सांगूस. बी रूड. नाही नाही, तसं नाही, सांगतो, पण कोणाला सांगणार नाहीस ना? प्रॉमिस. मी आहे व्हर्जिन. हसलीस का? यू आर अ मॅन. आजकालची मुलं तर काही न करता खूप सारं सांगत फिरतात. तू मी काय? तू आहेस व्हर्जिन? मी का सांगू? ही चिटिंग आहे हा. मी सांगितलं ना तुला. चीटिंग कसली? तुला सांगावं वाटलं तू सांगितलंस. मला नाही सांगावं वाटलं मी नाही सांगितलं. असं आहे तर मी आता जातोच. वाकड्यात जाऊ नकोस हा. वाकडे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू यू टू. असं न्यू इयर सुरू होईल असं वाटलं नव्हतं मला. मलाही. यु नो, माझी विश होती. अशा माझ्या बऱ्याच विशेस आहेत, पण त्यातली एक, टू स्पेंड अ थ्रिलिंग नाईट विथ अ स्ट्रेंजर. एका अनोळखी पण विश्वासू मुलासोबत रोमांचक रात्र घालवायची. काही अशी कधी विश असते का? काही फेकू नकोस. खोटं वाटतंय? थांब. हे बघ, विश नंबर 4. ऍक्च्युली खरं की अजून कुठल्या विशेष आहेत बघू? डोंट एन्क्रोच ऑन माय प्रायव्हसी. अरे यार, डोंट बी अ स्पॉइल स्पोर्ट. विश वाचू म्हणालीस ना, मग विश वाचू दे ना. वाईट होता. वाच. स्वित्झर्लंडला फिरायला जायचंय. स्वित्झर्लंडला का? शाळेतली मैत्रीण गेली होती तेव्हा तिने फोटोज दाखवले, तेव्हापासूनची विषय. नेक्स्ट, पब मध्ये दारू पिऊन टाईट व्हायचंय. अरे ही विश तर मी तुझी उद्या पुरी करू शकतो. नाही करू शकत. का? मला आई बाबांकडून परमिशन नाही आहे दारू प्यायची. बट वाय? मला ना पटकन चढते. मला ना टोन होऊन गाणी गायची आहेत. हे काय, हेनपेक्ट हजबंड हवा? येस येस, बाबांसारखा. जेजुरीच्या पायऱ्या न चढता वर जायचंय. हे कसं शक्य आहे? तू वाच ना. ग्रेव्हयार्ड मध्ये रात्र काढायची. वियर्ड विशेष आता तुझ्या एकदम सॉलिड. तुझ्या नाही आहेत विशेस? असतील